नेहा दिदी मित्राची बहीण खाली वाकली आणि तिच्या गाऊनच्या गळ्यातून तिचे ते गोरेपान, वळणदार आणि मादक सौंदर्य मला अगदी स्पष्ट दिसले. ते अतिशय गोरे आणि सुंदर रूप पाहून माझ्या अंगात एकाएकी तीव्र रोमांच उभा राहिला. मी स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी माझा हात घट्ट दाबून धरला. नेहा दिदी म्हणाली, रोहन, नुसता पाहतोय काय? ये ना, मला जवळ घे आणि नमस्कार मित्रांनो, मी रोहन, 18 वर्षाचा, मजबूत बांध्याचा आणि कष्टाळू मुलगा होतो. मी एका सुंदर शहरात राहायचो. माझं शिक्षण सुरू होतं. तसं सुट्टीच्या दिवशी मी अमितच्या घरी जायचो आणि मावशीला कामात मदत करायचो. मला त्याच्या घरची कामं करायला आवडायचं, कारण ते घर माझ्या जिगरी यार अमितचं होतं. अमित अत्यंत श्रीमंत घरातला मुलगा होता. त्याचे बाबा खूप मोठे व्यापारी होते. त्यांच्यासारखा आलिशान बंगला त्या परिसरात कोणाचा दुसरा नव्हता. त्यांच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात बरीच कामं निघायची आणि मी सुट्टीत आलो की तिथलं बारीक सारीक कामं मी प्रेमाने करून द्यायचो. त्या बदल्यात ते मला खूप प्रेमाने सांभाळून घ्यायचे. चांगलं खाऊ पिऊ द्यायचे. शिक्षणाचं काही लागलं तर तेच मला घेऊन द्यायचे आणि मी नेहमी आनंदी असायचो. अमित माझा जिगरी यार होता. आम्ही दोघे 10वी पर्यंत सोबतच होतो. अमित आता पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या मेट्रो सिटीमध्ये गेला. इच्छा माझीही बाहेरून शिकायची होती, पण माझ्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून मला इथं या छोट्या शहरात राहूनच बाहेरूनच शिक्षण घ्यावं लागलं. अमित घरामध्ये सर्वात लहान होता आणि त्याच्यापेक्षा एक मोठी बहीण होती. तिचं नाव नेहा दिदी. नेहा दिदीचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक 4 वर्षांची अत्यंत सुंदर क्यूट मुलगी होती. नेहा दिदी दिसायला जबरदस्त देखणी, मादक, आकर्षक आणि अत्यंत सुटसुटीत भरलेल्या देहाची अशी नेहा दिदी होती. ती मला तर लहानपणापासूनच खूपच पसंत पडायची. तिचं ते अप्रतिम सौंदर्य माझ्या मनाला नेहमी आकर्षित करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची ती देखणी, वळणदार काया आणि मोहिनी घालणारं रूप. जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची तेव्हा मी तिला पाहून खूपच आनंदी व्हायचो. तिच्या मुलीला खेळवायचो, तिच्याशी छान गप्पा मारायचो. मला खूपच भारी वाटायचं. तिलाही माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायला छान वाटायचं. तिने सांगितलेलं होतं, कुठलंही काम मी लगेच करायचो. मी तिच्या सासरच्या घरीही 2-3 वेळा कामासाठी गेलो होतो आणि तिने मला तिथे छान कपडेही घेऊन दिले होते. पण जसा माझा मित्र अमित बाहेर शिक्षणाला गेला, त्यानंतर मीही माझे शिक्षण आणि काम सुरू करू लागलो. त्यानंतर मी कधीही तिच्या सासरी गेलो नव्हतो. आज 8-9 महिने झाले होते. मला तिचे रूप पाहून तिची आज खूपच आठवण यायची. मनातून खूप इच्छा व्हायची की तिच्या घरी जावं, तिच्याशी छान गप्पा माराव्या, तिच्या सौंदर्याला मन भरून पाहावं. पण ते काही शक्य नव्हतं. रात्री एकटा असताना माझ्या मनात सतत नेहा दिदीचाच विचार असायचा. त्याच विचारात माझे मन दिवसभर हुरहुरायचं आणि तिच्या आठवणीने माझं मन तिच्यासाठी व्याकुळ राहायचं. एकदा मी 2 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी होतो. घरी आलो तेव्हा रात्री बराच उशीर झाल्यामुळे मी काही मित्राच्या घरी गेलो नव्हतो. पण सकाळी लवकर उठलो. माझी आंघोळ करून मी लगेच अमितच्या बंगल्यावर गेलो, कारण मागच्या 2 दिवसांपासून मी त्यांच्याकडे गेलोच नव्हतो. मला त्यांच्या घराशिवाय करमायचंच नाही. मी घरी गेलो. मावशींनी मला छान गरम कॉफी प्यायला दिली. मी कॉफी पिऊन लगेच वरच्या हॉलमध्ये गेलो आणि तिथलं एक रिकामी खोली होती, तिला साफ करीत होतो. सकाळचे 8 वाजायला आले होते आणि मला अचानक लहानसा गोड आवाज आला. मी पाहिलं तर माझ्याजवळ नेहा दिदीची क्यूट मुलगी उभी होती. मी तिला पाहून खूपच आनंदी झालो, कारण ती दिसली म्हणजे नेहा दिदी
नक्कीच माहेरी आलेली होती. मी लगेच तिला आनंदाने माझ्या मिठीतच घेतलं आणि तिच्या गालावर 2-3 मुके घेतले. तिला विचारलं, बाळा कधी आलीस? ती म्हणाली, आम्ही कालच आलो रोहन मामा, आणि तू मला भेटायला आला नाहीस. असं म्हणून ती बरंच काही तोत्र्या शब्दात बोलत होती. मी त्याला प्रेमाने सांगितलं की मी बाहेरगावी गेलो होतो आणि काल रात्री उशिरा आले. मग मी तिला विचारलं, आई कुठं आहे? तिने सांगितलं, आई अजून रूममध्ये फ्रेश होते आणि तुलाच विचारत होती की रोहन मामा अजून कसा आला नाही. आता माझ्या मनाला खूपच धीर आला होता. मी तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा माझ्या कामाला लागलो. तिला जाऊन 5-7 मिनिटं झाली. तेवढ्यात मला नेहा दीदी येताना दिसली. हॉलच्या पाठीमागून बाजूच्या ड्रेसिंग रूममध्ये आणि बाथरूम होतं. ती तिकडे चालली होती. येताना मी तिला पाहिलं, पण तिची नजर माझ्यावर नव्हती. तिचे मोकळे लांबसडक केस ती वर बांधत होती आणि तोंडात तिने तिचा हेअर क्लिप धरलेला होता. मी तिला पाहून लगेच मान खाली करून माझं फरची पुसायचं काम करीत होतो आणि पुन्हा हळूच मान वर करून पाहिलं तर मी तिच्याकडे एकटक पाहतच राहिलो. असा सीन मी फक्त हॉलिवूड किंवा आपल्या हिंदी मूव्हीजमध्ये पाहिलेला होता. तिच्या तोंडातला क्लिप खाली पडलेला होता आणि तो उचलण्यासाठी ती जशी खाली वाकलेली होती. मित्रांनो, तिने चॉकलेटी रंगाचा एक छानसा रेशमी गाऊन घातलेला होता आणि तो गाऊन बराच मोकळा होता. त्यामुळे ती जशी खाली वाकली आणि तिच्या गाऊनच्या गळ्यातून तिचे ते अत्यंत गोरेपान, वळणदार आणि मादक सौंदर्य मला अगदी स्पष्ट दिसले. ते अतिशय गोरे आणि सुंदर रूप पाहून माझ्या अंगात तर एकाएकी तीव्र रोमांच उभा राहिला. मी स्वतःवर कसा तरी ताबा ठेवण्यासाठी हात घट्ट धरून ठेवला. तिने हेअर क्लिप उचलली आणि लगेच माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, काय रे रोहन, काल रात्री तुझी खूप वाट पाहिली. कुठे होतास? मी सांगितलं, अगं दीदी, मी बाहेरगावी गेलेलो होतो, म्हणून यायला रात्री उशीर झाला, म्हणून येऊ शकलो नाही. तू सांग, तू केव्हा आली दीदी? तिने सांगितलं, काही नाही रे, काल दुपारीच आले. आम्ही अशात थोड्या गप्पा मारल्या आणि ती आत गेली. मीही माझं काम आवरलं आणि खाली आलो. मावशींनी रात्री केलेला छान शाही व्हेज पुलाव बनवलेला होता. तो पुलाव दीदीनेच बनवलेला असल्याने मावशींनी तो गरम करून मला खायला दिला. मी पुलाव खाऊन निघणारच तेवढ्यात नेहा दीदी तिथे आली आणि म्हणाली, रोहन, दुपारी कुठे जाणार आहेस का? मी नाही म्हटलं. तिने सांगितलं, मग दुपारी वरच्या मजल्यावर ये. तिथल्या स्टडी रूममधलं ते जड कपाट आणि जुनं लाकडी रॅक दुसऱ्या रूममध्ये न्यायचं आहे आणि ती रूमही साफ करून घ्यायची आहे. खूपच पसारा पडलाय. आई बाबाही दुपारी शॉपिंगसाठी बाहेर जाणार आहेत. मलाही खूप बोर होईल, म्हणून तू नक्की ये. आणि मीही तिला लगेच होकार दिला. मित्रांनो, माझ्यासाठी तर ही एक सुवर्ण संधी होती. असा विचार माझ्या मनात आधी कधी आला नव्हता, पण आज माझ्या मनात असाच विचार येत होता की नेहा दीदीला बोलावं, तिच्या जवळ घ्यावं, पण थेट कसं बोलावं हेच कळत नव्हतं. तरीही मी खूप आनंदाने घरी आलो. माझी दुसरी कामे आटोपून मी दुपारी जेवण केलं आणि अमितच्या घरी जाण्यासाठी आलो. पण बाबांनी मला थांबवलं आणि म्हणाले की दुकानात थोडं काम आहे, ते आवरून ये. मला बाबांचा खूपच राग आला, पण काय करणार, शेवटी त्यांनी सांगितलं होतं म्हणून मला जावंच लागलं. मी कसं तरी 2:30 वाजेपर्यंत ते काम आटोपलं आणि पटापट पाय टाकत अमितच्या बंगल्याकडे आलो. 3 वाजायला आले होते आणि मी तसाच नेहाकडे आलो. दार आतून बंद होतं. मी कडी वाजवली. 2-3 मिनिटात तिने दार उघडलं. नेहा दीदी झोपेतून उठून आली होती.
तिने एक मोठा आळस दिला आणि मी म्हणालो, काय दीदी, मस्त झोप झालेली दिसते, तरीही आळस गेलेला नाही. नाही रे रोहन, अरे आत्ताच झोपले होते मी, ती म्हणाली. मी लगेच आत आलो आणि तिला म्हणालो, चल खोली साफ करूया. ती म्हणाली, अरे आत्ताच आला आहेस, थोडा थांब, मी तुझ्यासाठी दूध बनवते. मी टी व्ही लावला आणि टी व्ही पाहत बसलो. ती फ्रेश होऊन आली आणि माझ्यासाठी छान गरम दूध आणलं. स्वतःसाठीही चहा आणला होता. दोघांनी गप्पा मारत चहा दूध संपवला. मी विचारलं, माझी भाची दिसत नाही, ती झोपली आहे का? नेहा दिदी म्हणाली, नाही रे, तीही आईबाबांसोबत मॉलमध्ये गेली आणि ती आता 8-9 वाजल्याशिवाय काही येणार नाहीत. मी तिला पाहतच राहिलो, कारण ती आज खूपच सुंदर दिसत होती. तिचे मोकळे लांबसडक केस, निळ्या रंगाची सुंदर डिझायनर साडी, अंगावर कसदार रंगाचा थेट असा फिटिंगचा काळा ब्लाऊज तिने घातलेला होता. चेहऱ्यावर सुंदर क्रीम पावडर, ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि दोन्ही हातात मॅचिंग बांगड्या. तिचं इतकं आकर्षक शृंगारिक रूप मी आजवर पाहिलं नव्हतं. तिला पाहून माझ्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते आणि माझा संयम तर सुटू लागला होता. आता आम्ही दोघेही वरच्या मजल्यावर रूममध्ये गेलो. त्या खोलीत जड सामान पडलेलं होतं. मी त्या लाकडी फर्निचरला बाजूला करायचा प्रयत्न करीत होतो, पण उन्हाळा असल्यामुळे मी खूपच घामाने ओलाचिंब झालो. म्हणून पटकन मी माझा शर्ट काढला. आता मी फक्त बनियानवर होतो. तीही हलके फर्निचर बाजूला करीत होती. मी मोठाले लाकडी फर्निचर बाजूला घेतल्या आणि जड वस्तू बाहेर काढू लागलो. तिथं एक मोठा लाकडी रॅक होता. तो बराच जड होता. मी त्याला सरकवून बाजूला केला. ती म्हणाली, रोहन, आपण दोघं मिळून त्याला बाहेर घेऊ. पण मी म्हटलं, दीदी, मी काढतो ना, तू राहू दे. मी त्याला पूर्ण ताकदीने उचललं आणि बाहेर ठेवलं. मी आता एकटाच त्या खोलीतलं साहित्य बाहेर काढत होतो. नेहा दिदी तर खुर्चीवर बसून फक्त मला पाहत होती. जवळपास तासाभरातच मी पूर्ण खोली रिकामी केली, झाडून काढली आणि पाण्याने स्वच्छ पुसून घेतली. कामाच्या काही वस्तू पुन्हा साफ करून त्याचा एका कोपऱ्यात व्यवस्थित लावून दिल्या. मी बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून फ्रेश होऊन झालो आणि नेहा दिदीजवळ आलो. ती खाली मान करून डोक्याला हात लावून बसली होती. मी विचारलं, नेहा दिदी, काय झालं ग? असं डोक्याला हात लावून का बसलीस? ती थोडी दुःखी होऊन म्हणाली, काही नाही रे, तो जळरॅक हलवताना बहुधा कमरेत लचक आली. मित्रांनो, तिच्याकडून असं ऐकल्यावर माझ्या मनात सस्पेन्स आणि आनंदाची एक विजेची लाट पसरली, कारण आता मी तिच्या नाजूक शरीराला स्पर्श करू शकत होतो. मी तिला बोललो, दीदी, चल, मी तुझ्या कमरेला छान मलम लावून जोडून देतो, थोडा आराम पडेल. ती लगेच उठायला गेली. आई ग, बोलून पुन्हा बसली. तिला उठताच येत नव्हतं. मी तिचा मऊ हात धरला आणि दुसरा हात तिच्या नाजूक कंबर आणि पाठीवर टाकला आणि तिला उचललं. ती नको नको म्हणत होती, पण मी म्हटलं, दीदी, तू अशीच बसून राहिलीस तर तुला आराम कसा मिळेल? मी तिला अलगद उचललं. माझा हात तिच्या कमरेवर घट्ट होता. तिचा दुसरा हात माझ्या खांद्यावर होता. मी आता पूर्ण तिला माझ्याजवळ धरून चालत होतो. तिला चालताना दुखत होतं, पण माझा आधार असल्यामुळे तिला बरा धीर येत होता. मी तिला दुसऱ्या बेडरूममध्ये आणलं. बेडवर हळूवार आडवं केलं आणि कपाटात ठेवलेली मलमाची बाटली काढली आणि तिच्या कमरेवर लावण्यासाठी बेडवर तिच्या बाजूला बसलो. ती डोळे मिटून आडवी पडलेली होती. तिची ती गोरीपान, सुंदर पाठ, मऊ कंबर आणि तिचे ते वळणदार रूप पाहून माझ्या मनातली प्रेमळ भावना पूर्णपणे उफाळून आली होती. मी हळूच एका हाताने तिच्या पायावर ठेवला आणि हळूच त्याला दाबलं. तशी ती खूप प्रेमाने कणत म्हणाली, रोहन, खूपच बरं वाटतंय रे, थोडं अजून दाब ना.
मी आता दोन्ही हात तिच्या पायावर ठेवून हळुवारपणे दाबत होतो. तसं तिला खूपच बरं वाटत होतं. एक एक करत मी दोघी पायांना चांगलंच दाबलं. हळूच थोडा वर सरकलो. तिच्या त्या मऊ गोऱ्या मखमली पायांना माझ्या हाताचा स्पर्श होत होता. हळूच तिने एका हाताने तिची साडी गुडघ्यापासून थोडी वर करून घेतली. आता तर तिचे ते गोरेपान सौंदर्य पाहून मी फार वेळाच होत होतो. माझे हात थरथरत तिच्या पायांवर आणि मांड्यांवर फिरत होते. तशी ती माझ्या हातांवर तिचे हात ठेवत म्हणाली, रोहन, तू थरतोयस कशाला रे? घाबरू नकोस. मन मोकळेपणाने दाब. मी आता तिच्या पायांना आणि मांड्यांना खूप प्रेमाने दाबत होतो. मला तर खूपच मज्जा येत होती आणि माझ्यापेक्षाही नेहा दीदीला खूपच भारी वाटत होतं. म्हणून ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, रोहन, तुझ्या हातात खरंच जादू आहे रे. असंच दाबत राहा. खूप भारी वाटतंय. मी आता तिच्या कमरेखालच्या आणि पाठीच्या नाजूक भागाला स्पर्श करण्यासाठी आतुर झालो होतो, पण हिंमत होत नव्हती. तशी तीच मला म्हणाली, रोहन, अरे का थांबलास? अजून थोडं वर ये आणि तिथंही मलम लावून दाब. तुझ्या हाताने आज पूर्ण अंग दाबून घेणार आहे मी. मीही मुद्दाम बोललो, दीदी, पण हे मला बरोबर वाटत नाही. त्यावर तिने साडी पूर्ण व्यवस्थित बाजूला केली आणि स्वतःचे हात मागे ठेवले. आता मी जराही राहू शकत नव्हतो. मी दोन्ही हातांनी तिच्या त्या नाजूक कंबर आणि पाठीवर मलम लावून चोळत होतो. ओढता चोळता मी माझा स्पर्श अधिक आक्रमक आणि गहिरा केला. तरीही नेहा दीदी काहीच बोलली नाही. आता मी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा बन्यान बाजूला केला आणि तिच्या शेजारी बसून तिला बोललो, हे बघ नेहा दीदी, आता मला जराही राहायचं नाही. मला तुझ्या प्रेमाने बोलायचं आहे आणि तुला पूर्णपणे माझी जवळ घेऊन प्रेमाने खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ती सरळ माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, रोहन, तुला कसलीच जबरदस्ती करायची गरज नाही रे. मलाही तुझ्याकडून हेच हवं होतं. मीही बऱ्याचदा तुला पाहिलं. तू इतका सुंदर आणि बळकट आहे. मलाही तुझ्या जवळ यायचं होतं. पण मला फक्त एक प्रॉमिस कर. ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहायला हवी. आपल्या दोघांची ही गुप्त गोष्ट बाहेर कोणालाही माहिती पडायला नको. अगदी तुझ्या मित्र अमितला सुद्धा नाही. मी लगेच म्हणालो, हो नेहा दीदी, ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्यातच राहील. पण मलाही तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. ती म्हणाली, बोल ना. मी म्हटलं, हे बघ, तू जेव्हाही इथे माहेरी येशील ना, तेव्हा मला असंच प्रेमाने जवळ घेऊ देशील? ती हसून म्हणाली, हो रे. तिने तिच्या ब्लाऊजला मोकळं केलं आणि म्हणाली, पटकन, आता नको थांबूस. मलाही धीर निघत नाही. मित्रांनो, मी तिला खूप प्रेमाने माझ्या मिठीत घेतलं. पहिल्यांदाच मी इतक्या सुंदर स्त्रीला एवढं जवळून अनुभवत होतो. मी तिच्या अंगावर आलो. तिने माझ्या ओठांवर तिचे ओठ ठेवून मला घट्ट धरले. मीही तितक्याच तीव्रतेने तिच्या ओठांना प्रेमाने भरून घेतला आणि तिच्या त्या ओठांच्या सौंदर्याचा जबरदस्त आस्वाद घेऊ लागलो. बराच वेळपर्यंत मी तिचे अद्भुत आणि मादक देहाशी जवळीक करीत होतो. नेहा दीदी खूपच प्रेमाने मला साथ देत होती आणि माझ्याकडून भरभरून त्या प्रेमळ शृंगाराचा आनंद घेत होती. आता तिला जसं हवं तसं मी तिला प्रेमाने तृप्त करीत होतो. तर मी तिला अत्यंत प्रेमाने आणि जोशाने जवळ घेत राहिलो. शेवटी तिच्या मिठीत पडून पूर्णपणे शांत झालो. तीही माझ्या प्रेमाने तृप्त झालेली दिसत होती. थोड्या वेळाने मी तिच्यावरून बाजूला झालो आणि तिला म्हणालो, नेहा दीदी, तुझ्या कमरेची लचक अशी सहज निघणार नाही. ती म्हणाली, मग काय करावं लागेल? मी म्हटलं, त्यासाठी तुला खिडकीपाशी थोडं वाकावं लागेल. तेव्हाच पाठीची आणि कमरेची लचक पूर्ण निघेल. मला तिला एका वेगळ्या सुंदर पोजमध्ये जवळ घ्यायचं होतं. अमितने एकदा एका सिनेमाच्या स्टोरीबद्दल सांगताना म्हटलं होतं की असंच वाकून प्रेम केल्याने खूप वेगळी मजा येते. तीच मजा मला आता नेहा दीदीसोबत घ्यायची होती. त्यासाठी मी तिला तयार केलं.
ती उठली आणि खिडकीपाशी थोडी वाकत म्हणाली, रोहन, आशाने काही त्रास तर नाही ना होणार? मी म्हणालो, नाही नेहा दिदी, आशाने तुझी लचक एका फटक्यात मोकळी होईल आणि तुला खूपच बरं वाटेल. असं म्हणत मी उभा राहिलो आणि तिला पाठीमागून मिठीत घेऊन पुन्हा खूप प्रेमाने तिला शृंगार द्यायला लागलो. मलाही खूपच भारी वाटत होतं आणि आमच्या श्वासांचे प्रेमळ आवाज त्या बंद खोलीत फिरत होते. मी खूपच जोशात तिला मिठी मारत होतो आणि ती मला म्हणत होती, रोहन, खूप भारी वाटतंय रे, बस असंच प्रेमाने राहा. बराच वेळपर्यंत आम्ही दोघे त्या प्रेमळ शृंगारात बुडालो होतो. दुसऱ्यांदा शांत झाल्यावर आम्ही बेडवर एकमेकांच्या मिठीत पडून होतो. जवळपास 6:30 वाजेपर्यंत आम्ही तसेच झोपलो होतो, कारण दोघेही खूपच थकलो होतो. 7 वाजता आम्ही दोघेही उठलो, फ्रेश झालो आणि नेहा दीदीने माझ्यासाठी मलईवालं दूध बनवलं आणि तिच्यासाठी चहा आणला. दोघांनीही खूपच प्रेमाने तो पिला. काय मग दीदी, कमरेतली लचक गेली ना? मी हसत विचारलं. ती लाजत हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, मला कमरेत कसली लचक आली? मी तर मुद्दाम ते नाटक केलं होतं, कारण आज मला तुझ्याकडून हे सर्व करून घ्यायचं होतं. मित्रांनो, हे ऐकून मला इतका आनंद झाला की काय सांगू. मी तिला पुन्हा माझ्या गच्च मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर खूप प्रेमाने पडलो. बराच वेळ आम्ही एकमेकांच्या ओठांचे खूपच प्रेमाने प्रेम दिलं आणि ती म्हणाली, आज रात्री मला अजून तुझ्याकडून असंच प्रेम हवं आहे. मग काय मित्रांनो, दोघांनी पुन्हा रात्री एकमेकांना असंच भरभरून प्रेम आणि सुख दिलं. त्या रात्रीनंतर नेहा दीदी पुढचे 8 दिवस इथंच होती आणि मी या 8ही दिवसात तिला एकदाही दूर केलं नाही. म्हणजे तिला जवळ घेऊन भरभरून प्रेम दिलं आणि अशा प्रकारे मी आता तिच्या सासरीही वेळ मिळाला तेव्हा जायचो आणि तिला जवळ घेऊन भरभरून प्रेम द्यायचो. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा, चॅनलचा आणि कथेचा कोणताही हेतू नव्हता. ही कथा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवली होती. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कथेसाठी काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सुमगो मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच अप्रतिम नवनवीन कथेत. धन्यवाद.